मुळात जैन मंदिराच्या प्रकरणी पुण्याची अख्ख्या राज्यात देशात आणि विश्वाची बदनामी झाली आहे आणि ती बदनामी फक्त आणि फक्त मुरलीधर मोहोळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे झाली। त्याच्यामुळे आज धर्मदायुक्त कार्यालय पुणेवर आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मोर्चा घेऊन आलेलो आहे। त्या मोर्चाचं कारण असं आहे की या सगळ्या प्रकरणात मुरलीधर मोहोळ आणि देवेंद्र फडणवीस हेच दोषी होते। काल ज्या प्रकाराचा तुम्ही हवाला देताय त्या गोखले बिल्डरने जो मेल मुरलीधर मोहोळाला केलाय तो जर त्यांनी राज्याचे धर्मादाय आयुक्त, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे नोंदणी निरीक्षक किंवा महापालिकेच्या आयुक्तांना केला असता तर समजू शकलो असतो। पण या ठिकाणी त्यांनी मुरलीधर मोहोळांना मेल केला, याचा अर्थ क्लिअर आहे की मुरलीधर मोहोळच या एकूणच सगळ्या कटाचे सूत्रधार आहेत। मुरलीधर मोहोळांमुळे त्यांनी 230 कोटी रुपये इथे गुंतवले, ते परत मिळणार नाही, त्याच्यामुळे मुरलीधर मोहोळांकडूनच ते वसूल करून घेण्यात यावेत म्हणून त्यांनी मेल केला। त्याच्यामुळे याच्यामध्ये मुरलीधर मोहोळच हेच एकूण सूत्रधार आहेत किंवा त्यांच्या पाठीशी असणारे देवेंद्र फडणवीस या ठिकाणी सूत्रधार आहेत। त्याच्यामुळे आज या धर्मादाय आयुक्त कार्यालयावर आम्ही मोर्चा घेऊन आलो। याच्यामध्ये कारण आहे की एकतर हा करार रद्द करण्यात यावा या धर्मादाय आयुक्त कार्यालयातून किंवा या ठिकाणी त्या सहकार खात्याकडून ज्यांनी मुरलीधर मोहोळ आणि गोखलेंना मदत केली असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे ही आमची मागणी आहे। या महापालिकेला ट्रस्टच्या नावाने परवानगी मागून एक FSI एक्स्ट्रा लागते, कारण की ट्रस्टच्या नावाने जर परवानगी घेतली तर एक FSI जास्त मिळतो। त्या अनुषंगाने महापालिकेची जी फसवणूक केली, महापालिकेची फसवणूक केल्या प्रकारे सुद्धा मोहोळांवर आणि गोखलेंवर गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची मागणी आहे। धर्मादाय आयुक्त कार्यालयातल्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा। महापालिकेची जी फसवणूक करण्यात येते महापालिकेच्या आयुक्तांवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल होऊ शकतो का नाही याची त्या ठिकाणी सरकारने त्या चौकशी करावी। पण त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणात गोखलेंची पत एवढी वाईट गेली होती का की त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही नॅशनलाइज बँकांनी प्रायव्हेट बँकांनी कर्ज दिलं नाही आणि अगदी गोखलेंना त्या ठिकाणी कर्नाटक मधल्या एका पतसंस्थेकडून आणि बुलढाणा एका पतसंस्थेकडून कर्ज घ्यायची वेळ आली। याचा अर्थ क्लिअर आहे की या दोन्ही पतसंस्थांची काही मॅटर हे सहकार मंत्री म्हणून त्या ठिकाणी मुरलीधर मोहोळांकडे पेंडिंग होते आणि कुठेतरी मुरलीधर मोहोळांनी त्या पदाचा गैरवापर केला असा आमचा थेट आरोप आहे।